हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. कशा आहात तुम्ही सर्व? मस्त मजेत ना? स्वामींचरणी प्रार्थना करेल की तुमचा दिवस मस्तपैकी मजेत जावो. तुम्ही पण मस्त मजेत राहा आणि माझे पूर्ण व्हिडिओ बघत राहा आणि अगदी शेवटपर्यंत. आणि जर व्हिडिओ आवडले ना तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आठवणीने नक्की करा. चला, तर आज ना मला असं वाटत होतं की छान मस्तपैकी चटपटीत काहीतरी जेवण बनवायचं. त्याच्यासाठी ना मी सगळं सामान खाली जाऊन घेऊन आलेले आहे. तर मला जेवणामध्ये बनवायचं आहे पुलाव आणि छोले बनवायचे आहेत. तर इथे ना पुलाव बनवण्यासाठी ना मी खालीच आमच्या वाण्याकडनं ना पाव किलो अगदी मला कारण का माहीत नव्हतं म्हणजे तांदूळ नवीन आहे की जुना आहे. म्हणजे मी तिथे चावून बघितला पण मला तो बऱ्यापैकी वाटला म्हणून मी तरी पण मी पावच किलो आणला की जेणेकरून माझा एक टायमाचा पुलाव होऊन जाईल. त्याच्यासाठी ना मी इथे फक्त पाव किलो पाव किलो राईस आणलेला आहे. तर ना त्याच्यानंतर ना मी पूर्ण भाजी उलटून पलटून बघितली. मला त्याच्यात फ्लावर मिळाला नाही. मी तसंच सगळं सामान ठेवलं आणि खाली जाऊन भैयाला बोलले की भैयाजी, मैं यहाँ से ना फ्लावर ही नहीं लेके गई. माझ्याकडनं ती चुकी झाली. माझ्या बघण्यामध्ये एकदम मिस्टेक झाली. म्हणजे मी व्यवस्थित बघितलं नाही. त्याच्यातून मसाल्याचं हे काढली, पिशवी वगैरे काढली. तरी पण मला असं दिसलंच नाही की त्यामध्ये फ्लावर वगैरे असेल. तरी पण तो मला बोलतो, आपने पूरा चेक किया ना? मी बोलली की हाँ, मैंने पूरा चेक किया, लेकिन मुझे फ्लावर नहीं मिला. अशी गंमत झाली माझी. त्याच्यानंतर ना मी त्याच्याकडनं दुसरा फ्लावर घेऊन आलेली आहे. तर मस्तपैकी हा फ्लावर कट करून ना फक्त पुलावला लागणार आहे एवढा फ्लावर मी घेतलेला आहे आणि बाकीचा फ्लावर मी ठेवून दिलेला आहे. तर इथे ना सर्वात पहिला मी ना पुलाव बनवण्यासाठी ना जो तांदूळ आणलेला आहे ना तेवढाच घेतलेला आहे सगळा आणि ना छान मस्तपैकी 2-3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून ना मी तो एका साईडला तो भिजत ठेवणार आहे. याच्यामध्ये पाणी नाही घातले, पाणी नितळून घेतलेलं आहे. फक्त मी ते तसंच तो तांदूळ धुवून घेतलेला आहे. आता ना मी इथे छोलेची मला तयारी करायची आहे. त्याच्यासाठी ना मी इथे कुकर तर घेतलेला आहे, पण ना कुकरमध्ये फक्त पाणी घालून मी इथे गॅसवरती चढवलेलं आहे आणि मस्तपैकी पटकन गॅस लावून घेतलेला आहे. इथे पाणी तापतोय ना तोपर्यंत आता आपण सगळं ना जे मी ते सामान लागणार आहे मला म्हणजे छोलेसाठी घेणार आहे ना ते सगळी मी याची तयारी करते. जसे मी ते 2 बटाटे घेतलेले आहेत, 1 टोमॅटो घेतलेला आहे. छान बटाटे पहिला सोलून घेतलेले आहेत दोन्ही पण आणि ते मी जो आपलं हे आहे ना छोलेचं भांडं त्याच्यामध्येच ठेवून घेते जेणेकरून ना मला धुवायच्या टायमाला इझी पडेल. 2 बटाटे घेतलेले आहेत आणि टोमॅटो 1 घेतलेला आहे. त्याच्यानंतर ना मला 1 कांदा लागणार आहे. तर मी 1 कांदा पण त्याची स्किन जी असते ना ती याची स्किन मी चांगली क्लीन करून घेणार आहे आणि त्याचं शेंडा आणि जे वरचं हे असतं ना डोळा तो सगळं क्लीन करून घेणार आहे. आणि बघा अशा पद्धतीने मी छान सगळं टोमॅटो आणि कांदा बटाटा वगैरे सगळं ते छोले वगैरे धुवून घेतलेले आहेत. इथे गरम पाण्यामध्ये ना मी सगळे छोले घातलेले आहेत. 2 बटाटे आहेत ना त्याचे 4 भाग केलेले आहेत. कांद्याचे 4 भाग केलेले आहेत, टोमॅटोचे 4 भाग केलेले आहेत. ह्याच्यामध्ये ना थोडीशी हळद घातलेली आहे आणि थोडंसं अगदी जेवढं फक्त एवढ्याच जिन्नसला लागेल ना तेवढंच मीठ घातलेलं आहे. खूप सारं मीठ घातलेलं नाही कारण का परत आपल्याला नंतर मीठ घालायचं आहे. तर इथे छान मस्तपैकी सगळं ही तयारी केलेली आहे. कुकरचं झाकण मी लावून घेतलेलं आहे. ह्याला मस्तपैकी 3 ते 4 शिट्ट्या येईपर्यंत ना आता मी जी पुलावला लागणार आहे ना सगळं ज्या भाज्या वगैरे त्या सगळ्यांना मी क्लीन करून घेते म्हणजे साफ करून घेते. आणि इथे तुम्हाला दाखवते बघा ना हा फ्लावर आहे ना ह्याच्यामध्ये ना कीड लागलेली आहे म्हणजे कीड आलेली आहे वरती. ते हिरव्या किडी असतात ना बारीक ती आलेली आहे. म्हणून ना मोस्ट ऑफ मला ना फ्लावरची भाजी वगैरे ना मला बनवायला पण खूप कंटाळा येतो आणि मला अशी पण ती फ्लावरची भाजी जास्त आवडत नाही. त्याच्यामुळे ना हां, म्हणजे आता फक्त घरामध्ये माझ्या पण खात नाहीत मोस्ट ऑफ म्हणजे मुलं तर एकदम पावभाजीमध्ये असेल ना तरच खातात. आता हा पुलावमध्ये मी जो टाकणार आहे ना फ्लावर तो सगळा तो फ्लावर ना ती लोकं बाजूला काढतात. असं खात नाहीत. नाही त्यामुळे कढईमध्ये जेव्हा ते पुलाव घ्यायचा असेल तो फक्त भातच घेतात. तो फ्लावर त्याच्यातच ठेवतात. त्याच्यामुळे ना मी मोस्ट ऑफ फ्लावर घरात आणतच नाही. हां, कोणाच्या डब्याला वगैरे पाहिजे आहे ना तर मी फ्लावर घेऊन येते. आणि संध्याकाळी मला 2 टिफिन पण आहेत. त्याच्यासाठी ना मी हा फ्लावर अर्धा ठेवला. ह्याच्यामध्ये मटार, बटाटा वगैरे सगळं घालून टिफिनला जाईल तो तेवढा. तर इथे बघा म्हणजे मी तो फ्लावर चेक करण्यासाठी ना मी लाईट पण लावली की जेणेकरून ना मी एवढं साफ करत असतानासुद्धा माझ्या नजरेतून तो कीड वगैरे अशी गेली नाही पाहिजे आहे ना. म्हणून मी फ्लावर ना एकदम मस्तपैकी छोटे छोटे पीसेस करून सगळा मी तो असं व्यवस्थित क्लीन करून घेतलेला आहे. सगळा व्यवस्थित परत एकदा नीट व्यवस्थित बघितलेला आहे. एकदा बघितली ना ती कीड वगैरे की असं खरंच असं मन म्हणजे हे नाही होत की झालं असेल ना साफ झालं असेल ना. भले मी आता ना ह्याच्यासाठी ना पाणी घेतलेलं आहे म्हणजे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये मी हळद आणि मीठ घातलेलं आहे.
पण होतं ना की आपण साफ करताना पण व्यवस्थित बघितलं पाहिजे आहे. तर इथे एका साईडला ना मी फ्लावर तो गरम पाण्यामध्ये घातलेला आहे. दुसऱ्या साईडला मला ना फक्त मी हा ना भैयाकडनं म्हणजे जेव्हा भाजी घेतली ना तेव्हा फक्त एवढाच गाजर, मी गाजर हा विकत घेतलेला नाही आहे, कारण का मला पुढे नंतर गाजर लागणार आहे. तर त्याला बोलले की मी आतापासून घेऊन ठेवणार नाही, मी जेव्हा लागेल तेव्हा मी गाजर घेऊन जाईल. आता मला सध्या एवढ्या सगळ्या भाजीमध्ये हा एवढाच गाजर मला फक्त दे. म्हणून त्याने बोला की ठीक आहे लेके जाओ. तर एवढाच मी फक्त गाजर आणलेला आहे आणि तो गाजर मी व्यवस्थित क्लीन करून घेतलेला आहे. ते बीन्स घेतलेले आहेत, 4-5 बीन्स घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर मटार घेते आता इथे. एक बटाटा घेतलेला आहे, एकच शिमला मिरची घेतलेली आहे. अशी मी फक्त 5 प्रकारच्या भाज्या घेतलेल्या आहेत. म्हणजे बीन्स, मटार, गाजर आणि बटाटा आणि शिमला मिरची. त्याच्यासाठी ना इथे सगळ्या भाज्या मी आता म्हणजे गाजर वगैरे सोलून घेतलेला आहे, बटाटा सोलून घेतलेला आहे आणि आता मी तो ना मस्तपैकी पहिला प्लॅटफॉर्म क्लीन करून घेते. सगळा तो जी सालं वगैरे काढलेली आहेत ना ती मी उचलून घेतलेली आहे तिथून. आता हा फ्लावर मी तुम्हाला दाखवलेला आहे, मस्तपैकी गरम त्याचं पाणी झालेलं आहे आणि माझं मनाचं पण समाधान झालं की बाबा फ्लावर व्यवस्थित आता स्वच्छ हे कारण की प्रत्येक टायमाला असं पण मी बनवते ना, तर छान पहिला मी मिठाच्या आणि हळदीच्या पाण्यामध्ये थोडंसं फ्लावर गरम करूनच घेते. इथे आता ना हे झालेलं आहे, म्हणजे छोले म्हणजे 4-5 शिट्ट्या झालेल्या आहेत, ते मी साईडला करून ठेवलेलं आहे आणि आता हे जे घेतलेत ना बीन्स वगैरे ते सगळं कट करून घेतलं आहे. बटाटा, गाजर आणि शिमला मिरची आणि फरसबी, तर ते मी सगळं छान असं म्हणजे एक साईज ठेवलेली त्याच्याप्रमाणे सगळे मी कट करून घेतलेलं आहे. तर इथे आता फोडणीला ना मी कढईत छान तेल गरम झाल्याच्या नंतर जिरं घातलेलं आहे अर्धा चमचा इतका. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ना 2 ते 3 असे तमालपत्र घातलेले आहेत. मस्त छान असं तेलावरती चुरचुरीत झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये ना मी आता किसून म्हणजे अद्रक आणि लसूण ना असं किसलेलं आहे बारीक किसणीवरती, ते घातलेलं आहे आणि त्याच्याबरोबर ना 2 मिरच्या अशा लांब लांब कट करून घातलेल्या आहेत. छान ते पण तेलामध्ये चुरचूर झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये मी कांदा घातलेला आहे. कांदा पण छान म्हणजे हलकासा असं नरम झाला ना की ह्याच्यामध्ये सगळ्या मी भाज्या घालणार आहेत, ज्या पण मी कट करून ठेवल्या आहेत ना त्या सगळ्या ह्याच्यामध्ये भाज्या घालणार आहे. आणि भाज्या मी इतक्याच म्हणजे बघा अशा साईजच्या म्हणजे एकाच साईजच्या मी भाज्या सगळ्या कट करून घेतलेल्या आहेत. ह्याच साईजचं बटाटा आणि बीन्ससुद्धा, शिमला मिरचीसुद्धा एवढ्याच साईजचं मी कट करून घेतलं आहे. आणि भाज्या घातल्याच्या नंतर ना इतका उशीर मी त्याला फ्राय केलेला आहे की जेणेकरून ना छान असं सगळं तेल आहे ना त्या भाज्यांना लागून छान भाज्या अशा थोड्याशा हलक्याशा नरम झाल्या पाहिजे आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी इथे भाज्या सगळ्या हलक्याशा अशा नरम झालेल्या आहेत. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी फ्लावर घातलेला आहे. फ्लावर मी एवढ्यासाठीच लास्टला घातलेला आहे, कारण का ऑलरेडी थोडंसं गरम पाण्यामध्ये फ्लावर होताना आणि भाताबरोबर तो शिजला पण जाईल, याचं काही टेन्शन नाही आहे. फक्त मी याच्यामध्ये आता सगळ्या भाज्या मिक्स करून झाल्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये टाईम आलेला आहे की याच्यामध्ये मसाले कुटले जाणार आहेत. तर इथे पहिला मी छान असं सगळं जे पण फ्लावरला पाणी होतं ना ते पाणी पूर्ण असं सुकेपर्यंत मी चांगलं परतून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये ना मी पुलाव मसाला घातलेला आहे. एव्हरेस्टचा पुलाव मसाला जो 10वाला पॅकेट असतो ना तोच मी याच्यामध्ये पूर्ण घातलेला आहे आणि 1 चमचा इतका मी किचन किंग मसाला घातलेला आहे. आता हे सगळे मसाले आहेत ना सगळ्या भाजीला व्यवस्थित लागेपर्यंत छान असं मी परतून घेतलेलं आहे. 1 मिनटं मी छान भाज्या परतल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये मी ना अर्धा वाटी इतका दही घातलेला आहे. दही जास्त घालायचं नाही आहे आणि खूप आंबट पण दही असेल ना असं घालायचं नाही आहे. मी पहिला टेस्ट करून बघितला दही कसा आहे त्याच्यानंतरच घातला. तर ना ह्याच्यामध्ये तुम्हाला जर दही वगैरे घालायचं नसेल तर ह्या स्टेजला ना मी मग लिंबू पिळलं असतं. माझ्याकडे लिंबू आहे ना, मग त्यातला अर्धा लिंबू मी ह्याच्यामध्ये घातला असता. तर छान मस्तपैकी दही घातल्याच्या नंतर मी स्लो गॅसवरती परत एक अर्धा मिनटं ना भाज्या छान अशा परतून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर हा जो मी तांदूळ भिजवला होता ना तो तांदूळ घातलेला आहे आणि हा ना खरंच तुम्हाला मी नंतर दाखवते. अगदी म्हणजे मला वाटत होता की हा बारीक आहे म्हणजे छोटा हा त्याची भात झाल्याच्या नंतर ना इतका मोठा लांब होणार नाही, पण ना नंतर तुम्हाला दाखवते की मस्त भात पण छान सुटसुटीत झाला आणि जो भाताचा साईज आहे ना म्हणजे भात शिजल्याच्या नंतर त्याची साईज पण खूप मस्तपैकी अशी लांब झाली होती. तर ह्याच्यामध्ये ना मी गरम पाणीच घातलं आहे. भात तांदूळ चांगला छान मी परतून घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये ना फक्त तांदूळ आणि भाज्या जेवढा अशा पाण्याच्या खाली राहतील ना तेवढंच फक्त पाणी घातलेलं आणि पाणी मी गरम घातलेलं आहे. थंड पाणी अजिबात घालायचं नाही, नाहीतर वरती ना अशी त्याची तरी येत नाही. तर इथे ना मस्तपैकी पाणी घातल्याच्या नंतर चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि पुलाव पूर्ण छान असा मी
काविलत्याने मिक्स करून घेतलेलं आहे. तर इथे ना एका साईडला आता माझं ना झाकण मारून मी पुलाव शिजायला ठेवला होता. पाणी आटल्याच्यानंतर एकदा मी परत ना हे केलं होतं, चमच्याने परतून घेतलं होतं आणि जेव्हा मी झाकण काढल्याच ना असं परतायला घेतलं ना, तेव्हा इतका छान सुगंध यायला लागला ना त्याचा. कारण का मोस्ट ऑफ ना दुसरे कुठले मसाले न वापरता ना पुलाव मसाला आणि गरम मसाला, किचन किंगचा जो मसाला असतो ना, किचन किंग मसाला, तोच मी वापरते प्रत्येक टायमाला आणि त्याचा सुगंध इतका भारी छान येत असतो ना. आता ह्याच्यावरती ना मला तूप नव्हतं घालायला, पण तरी पण माझा पुलाव खूप छान आणि सुटसुटीत झाला होता. तुम्हाला मी नंतर दाखवते. आता इथे मी ना कुकर थंड झाल्याच्यानंतर कुकरचं झाकण खोलून बघितलं. मस्तपैकी छान असे माझे बटाटे, कांदे आणि टोमॅटो, छोले सगळं मस्त छान शिजलं होतं. टोमॅटोची सगळ्या साली आहेत ना, ते मी काढून घेतलेल्या आहेत. साली एखादी छोटीशी पीस राहिला तरी पण काय होतं, त्याची अख्खीच्या अख्खंच ते पीस ना सालीचं तसंच राहतं. ते लवकर असं म्हणजे गळत नाही ना, जरी असं मी स्मॅश केलं असतं तरी पण ते गळलं नसतं. तर इथे ना मी बटाटे जेवढे आहेत ना, ते ना पळीच्या साहाय्याने छान असे बारीक करून घेतलेले आहे, म्हणजे चांगलं स्मॅश करून घेतलेलं आहे. मी आता गॅसवरती कुकर तसाच ठेवलेला आहे आणि असं सगळं टोमॅटो, कांदा वगैरे ना ते पण छान असं असं म्हणजे पळीनेच त्याला गरगाट करून घेणार आहे. फक्त छोले त्याचा गरगाट नाही झाला पाहिजे. गॅस मी स्लोच ठेवलेला आहे. आता ह्याच्यामध्ये ना मी ह्याच्यामध्ये गरम मसाला घातलेला आहे अर्धा चमचा, तिखट घातलेला आहे अर्धा चमचा, त्याच्यानंतर किचन किंग मसाला घातलेला आहे अर्धा चमचा आणि आमचूर पावडर आहे ना ते घातलेलं आहे अर्धा चमचा. छान मस्तपैकी एवढे मसाले घातल्याच्यानंतर मी याच्यामध्ये शेवटी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. मीठ मी शिजतानासुद्धा घातला होता आणि आता मी फक्त थोडासाच मीठ घातलेला आहे. छान मस्तपैकी ढवळून घेतलेलं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये ना मोस्ट ऑफ ढवळण्याचंच जास्त काम असतं, की जेणेकरून ना ते कांदा, टोमॅटो वगैरे ना ते सगळं छान असं गरगाट झालं पाहिजे आहे. इथे एका साईडला ना आयुष ना सलाडची तयारी म्हणजे कोशिंबीरची तयारी करत होता. त्यातली मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि माझा मस्तपैकी आता पुलाव इथे तयार झालेला आहे. त्याच्यावरती मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि तुम्हाला दाखवते बघा. राईस एकदम मस्त सुटसुटीत झाला होता आणि भात पण छान शिजला होता. मस्त तांदूळ तो चांगला निघालेला आहे. मला बरं वाटलं जरा बघून. त्याच्यानंतर ना इथे आता माझे छोले पण झालेले आहेत, म्हणजे मोस्ट ऑफ सगळं झालेलं आहे. याच्यामध्ये आता मला काही घालायचं नाही, फक्त शेवटी एक मला दाखवते की एक त्याने जी मस्त अशी चटपटीत टेस्ट येईल ना, अशी मी एक मसाला घालणार आहे. तर तुम्हाला इथे बोलली होती ना मी की याच्यावरती मी फोडणी घालणार आहे तेलाची. तर तेलामध्ये ना जिरं घातलेलं आहे आणि 2 हिरव्या मिरच्या लांब लांब कापून घातलेला आहे. मस्त ती तेलाची फोडणी दिल्याच्यानंतर फायनली माझी इथे छोले इथे झालेले आहेत आणि हा 1 पॉट छोले म्हणजे माझं एकाच भांड्यामध्ये, याच्यामध्ये जास्त काही भांडी लागत नाही. आता शेवटी मी अर्धा चमचा ह्याच्यामध्ये ना चाट मसाला घातलेला आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर घातलेली आहे. मस्तपैकी इथे माझं 1 पॉट छोले तयार झालेले आहेत आणि हे ना चाट म्हणून पण तुम्ही खाऊ शकता. म्हणजे याच्यामध्ये थोडंसं हलकं त्याला पातळ करायचं आणि याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, शेव वगैरे घालून चाट म्हणून तुम्ही खाऊ शकता. इथे मस्तपैकी बघा माझी प्लेट तयार झालेली आहे. जेवण वगैरे झाल्याच्यानंतर ना मी एक मिशोवरती म्हणजे मनोहरने मिशोवरती ना सोफ्यासाठी कवर ऑर्डर केलेलं ना, एक 4-5 दिवसापूर्वी तो कवर आता आलेला आहे. आणि हा कवर ना खरंच जसं आम्हाला पाहिजे होतं ना तसाच हा कवर आहे. म्हणजे स्वस्तात मस्त काहीतरी मला हा कवर ना 800 का 850 रुपयाला मिळाला. पण ना हा खूप सेफ म्हणजे ना सोफा वगैरे एवढा घाण व्हायचा ना, याच्यामध्ये आतमधल्या जो खाची असतात ना त्याच्यामध्ये खूप घाण वगैरे जाऊन बसायचं ना, त्याच्यासाठी मला खूप जरुरी होता की हा मला सोफ्यासाठी कवर घ्यायचं आहे. त्यासाठी मनोहरने हा मागवला आणि छान पण आहे. याचं ना कॉटन आहे, वरचा जो कवर आहे ना तो कॉटनचा आहे आणि ह्याच्यात एका साईडला आहे त्याला असे हे आहे कप्पे आहेत. एका साईडला 2 आहेत आणि एका साईडला 3 आहेत. छान मस्तपैकी हे सगळं मनोहरनेच पूर्ण कवर ना त्याला कवर केलेलं आहे सोफ्याला. मस्त त्याने छान लावलं होतं आणि फायनली माझा सोफा ना मस्त असा छान दिसायला लागलेला आहे. किती दिवस झालं होतं घ्यायचं आहे तर फायनली आता आलेला आहे. ह्याच्यावरती माझे जे रेग्युलर नेहमीचे उशा आहेत ना कुशन ते लावून घेतलेले आहेत आणि बघा तुम्हाला दाखवते ह्याच्या पॅकिंग जी आलेली ना मस्त छान प्लास्टिकच्या कवरमध्ये ह्याची पॅकिंग आली होती. म्हणजे हा कवर पण छान झिप वगैरे असं मस्तपैकी त्याची पॅकिंग आली होती. तर मला खूप आवडलं ते. त्याच्यानंतर ना इथे बघा जी सकाळी मी इथे टाकलं होतं ना भाज्या अशा काढून त्या तशाच आहेत. आता ना जेवण वगैरे झालं आहे मस्तपैकी फुरसतमध्ये, म्हणजे माझ्याकडे 5-5:30पर्यंत टाईम आहे. म्हणजे मला आज केंद्रात जायचं आहे ना, त्याच्या अगोदर मला हे सगळं भाज्या वगैरे साफ करून
जागेवरती ठेवणार आहे. त्याच्यानंतर थोडंसं परत म्हणजे चहा पाणी वगैरे आहे. किचनमध्ये मी भांडी पण तशीच ठेवलेली आहे कारण का ते सोफा वगैरे लावण्यात माझं सगळं मी लावला नाही, मनोहरने लावला. पण नाही, मला ते शूट करायची आपली घाई असते ना, की बाबा हां हे आणलं आहे ते आणलं आहे आणि सगळ्यांचंच असतं असं. म्हणजे मी भरपूर बघते कितीतरी म्हणजे ज्या आहेत ना यूट्यूबर्स वगैरे इतकं काय मागवतात ना, तसं असं ठीक आहे आपल्याकडे जसं ज्या हिशोबाने जेवढं जे पण मिळतं ना तसं आपण मागवू शकतो. आणि हा बघा फायनली ना तुम्हाला मी दाखवते हा फ्लावर मला आता कुठे मिळाला. तर ह्या मिरची कोथिंबीरची पिशवी होती ना मसाल्याची, हिरव्या मसाल्याची, त्याच्यामध्ये मला फ्लावर मिळाला. मी आयुषला बोलली, अरे हा बघ फ्लावर ना ह्याच्यात आहे, मी ह्याच्यामध्ये बघितलाच नाही. ते सगळं हिरवं आणि ते काय कोथिंबीरवरती फ्लावर होता. त्याच्यानंतर त्याने मिरच्या आणि अद्रक वगैरे टाकलं आणि त्यामुळे तो मला ना फ्लावर मिळालाच नाही. आता मी साफ करायला घेतलं तेव्हा मला तो फ्लावर मिळाला. आता मी जेव्हा जाईल ना केंद्रामध्ये तेव्हा मी त्या भैयाला फ्लावर देऊन येईल. तर चला अशी गडबड ना होतच असते. हे मी दुपारीच सगळंच काढून बघितलं पाहिजे होतं, फक्त मी मटारच खाली टाकले होते. असो अशी गडबड ना माझ्याकडनं होतच असते. तर आता इथे सगळं क्लीन वगैरे करून घेणार आहे. मटार भरपूर आहे, 3 किलो मटार म्हणजे मला भरपूर टाईम जाणार आहे सोलायला वगैरे. तसं तर मला मनोहरने पण खूप मदत केली, म्हणजे जवळजवळ अर्धा मटार तर त्याने पण सोललेले आहेत. तर इथे मी आता हे सगळं आटपते आणि माझा आता ब्लॉग ना इथेच थांबवते. आजचा ब्लॉग तुमच्याबरोबर जो शेअर केलेला आहे तो तुम्हाला कसा वाटला, माझा जो हा सोफ्यासाठी मी कवर घेतलेला तो तुम्हाला कसा वाटला ना ते कमेंट करून नक्की सांगा. आणि ना जर आवडलं असेल ना इथे मी तुम्हाला दाखवते की मटार सगळेच्या सगळे छान आहेत, सगळे भरलेले मटार आहेत. चला तर आता मी ब्लॉग इथेच थांबवते. परत भेटूया नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.